नमस्कार, मी प्रशांत कदम। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आमदार अपात्रतेच्या प्रकरणामध्ये जो निकाल दिलेला आहे त्याचं सुप्रीम कोर्टामध्ये पुढे काय होणार याची उत्सुकता संपूर्ण महाराष्ट्राला आहे आणि त्याच संदर्भामध्ये आज सुप्रीम कोर्टामध्ये एक अत्यंत महत्त्वाची घडामोड घडलेली आहे। या सुनावणीच्या दरम्यान सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी एक अत्यंत महत्त्वपूर्ण विधान केलं आणि त्या विधानामधून हे दिसतंय किंवा हा निष्कर्ष काढता येईल की प्रथम दर्शनी तरी सुप्रीम कोर्टाला विधानसभा अध्यक्षांचा जो निकाल आहे तो आपल्या निकालाच्या विरोधातला म्हणजे सुप्रीम कोर्टाच्या निकालातली जी तत्व आहेत त्याच्या विरोधातला वाटतोय आणि त्यामुळे हा निकाल जो आहे विधानसभा अध्यक्षांचा तो पुढे सुप्रीम कोर्टामध्ये पलटवला जाऊ शकतो याच्याबद्दलची जी चर्चा सुरू आहे किंवा ज्या शक्यता वर्तवल्या जातात त्या शक्यतांना बळ देणारी एक अत्यंत महत्त्वाची घडामोड आज सुप्रीम कोर्टामध्ये घडलेली आहे। शिंदे गटाचे ज्येष्ठ वकील नामांकित वकील हरीश साळवे जेव्हा युक्तिवाद करत होते त्या युक्तिवादाच्या दरम्यान सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी हा प्रतिप्रश्न केला आणि त्यांनी विचारलं की सी पॅरा 144 ऑफ द स्पीकर्स जजमेंट ज्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की लेजिस्लेटिव्ह मेजॉरिटीच्या आधारे हे स्पष्ट होतं की रियल शिवसेना जी आहे ती शिंदेची शिवसेना आहे। म्हणजे केवळ विधानसभेमधलं जे बहुमत आहे विधिमंडळ पक्षातलं जे बहुमत आहे त्याच्या आधारे पक्ष कुठला हे जे ठरवण्याचं कृत्य विधानसभा अध्यक्षांनी केलं ते सुप्रीम कोर्टाला आपल्या निकालाच्या विरोधातलं वाटतंय। कारण सुप्रीम कोर्टानं जरी हा अधिकार जो आहे की मूळ पक्ष कुठला आहे हे विधानसभा अध्यक्षांनी ठरवावं हा जरी त्यांनी निकाल दिलेला असला तरी या निकालामध्ये हे सांगितलं गेलेलं होतं की पॉलिटिकल पार्टीचं महत्त्व जे आहे ते सुप्रीम कोर्टाने या निकालामध्ये नमूद केलेलं होतं। जो रियल व्हीप आहे रियल गटनेता जो आहे तो पॉलिटिकल पार्टीनंच नेमलेला असू शकतो हे सुप्रीम कोर्टानं सांगितलेलं होतं। अर्थात केवळ त्यांचीच निवड योग्य माना हे पण त्यांनी अध्यक्षांना सांगितलेलं नव्हतं, पण या सगळ्याचा विचार करून तुम्ही निर्णय द्या असं सुप्रीम कोर्टानं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना सांगितलेलं होतं। आणि त्या गोष्टींचं कुठंतरी उल्लंघन या निकालामध्ये झालेलं आहे का हे प्रथमदर्शनी तरी या सरन्यायाधीशांच्या टिप्पणीवरून वाटतंय। आता हे बरोबर आहे की अनेकदा सुप्रीम कोर्टातले ऑब्झर्वेशन्स जे आहेत त्याची चर्चा खूप होते, नंतर निकालामध्ये परत वेगळेच काही मुद्दे येत असतात, ही गोष्ट मला पण माहिती आहे। पण तरी सुद्धा ज्या अर्थी सरन्यायाधीश हा प्रश्न विचारतायत की केवळ लेजिस्लेटिव्ह मेजॉरिटीच्या आधारे निर्णय देणं विधानसभा अध्यक्षांनी हे योग्य वाटत नाहीये का याचा अर्थ त्यांना कुठंतरी हा निकाल जो आहे तो पटलेला नाहीये किंवा त्या गोष्टीचा आधार जो आहे तो या संपूर्ण सुनावणीच्या पुढच्या टप्प्यामध्ये येऊ शकतो। अर्थात याला काउंटर आर्ग्युमेंट पुन्हा शिंदे गटाकडनं होतील, त्याच्यावरती काही प्रतिप्रश्न विचारले जातील आणि मग अंतिम निकाल जो आहे तो येईल। पण विधानसभा अध्यक्षांनी दिलेल्या या संपूर्ण निकालाची आता सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी होणार आहे। आज जवळपास 15 ते 20 मिनिटं सुप्रीम कोर्टामध्ये युक्तिवाद झाले। शिंदे गटाच्या वतीनं एकतर ज्येष्ठ वकील हरीश साळवे होते, मुकुल रोहतगी होते, इकडे ठाकरे गटाच्या वतीनं कपिल सिब्बल, अभिषेक मनु सिंघवी आणि देवदत्त कामत होते। सुरुवातीला कपिल सिब्बल यांचं आर्ग्युमेंट हे होतं की हे प्रकरण जे आहे ते सुप्रीम कोर्टामध्ये ऐकलं गेलं पाहिजे। आता 10 जानेवारीला निकाल आला, त्याच्यानंतर आता 7 मार्च म्हणजे जवळपास 2 महिने होत आलेले आहेत आणि या 2 महिन्यामध्ये काय झालेलं आहे तर शिंदे गट मुंबई हायकोर्टामध्ये गेला, ठाकरे गट सुप्रीम कोर्टामध्ये गेला। त्यामुळं कुठलं कोर्ट नेमकं ही सुनावणी ऐकणार याच्याबद्दल एक पहिल्यांदा डिसिजन होणं आवश्यक होतं। अर्थात शिंदे गट का कोर्टात गेलाय कारण त्यांना असं वाटतंय की विधानसभा अध्यक्षांनी कुणालाच अपात्र केलं नाही, हा आमच्यावरचा अन्याय आहे, त्यांनी ठाकरे गटाच्या आमदारांना अपात्र करायला पाहिजे होतं। पण त्यांनी कोर्ट निवडलं हायकोर्ट, कारण तुम्हाला माहिती आहे कारण काय, कारण हायकोर्टामध्ये गेलं की अजून वेळ काढला जातो, मग हायकोर्टाचा डिसिजन आला की मग परत सुप्रीम कोर्ट वगैरे अशी सगळी ती प्रक्रिया होणार। आज कपिल सिब्बल यांनी तेच आर्ग्युमेंट केलं, त्यांनी हे सांगितलं की विधानसभा अध्यक्षांची जी मुदत आहे ती ऑक्टोबर-नोव्हेंबर पर्यंत संपतीये आणि त्यामुळं टाइम इज इसेन्स ऑफ द मॅटर या संपूर्ण प्रकरणामध्ये वेळ ही खूप निर्णायक गोष्ट आहे आणि त्यामुळं तुम्ही आम्हाला हे प्रकरण थेट सुप्रीम कोर्टामध्ये मांडण्याची मुभा द्या। त्यांनी त्या आर्टिकल 32 की ज्या अंतर्गत तुम्ही थेट सुप्रीम कोर्टामध्ये येऊ शकता त्याचा उल्लेख केला। जर त्यावेळी म्हणजे जेव्हा ही सगळं प्रकरण घडलं होतं शिवसेनेच्या बंडातलं त्यावेळी
तत्कालीन उपाध्यक्ष राहुल नरहरी झिरवळ यांच्या निकालाच्या विरोधात किंवा त्यांनी जी नोटीस बजावली त्याच्या विरोधात दाद मागण्यासाठी शिंदे गट थेट सुप्रीम कोर्टामध्ये आलेला होता. मग तेव्हा त्यांना जर ती मुभा मिळाली तर आत्ता आम्हाला ती मुभा का नाही मिळत, हे प्रश्न जे आहेत ते सगळ्यात पहिल्यांदा कपिल सिब्बल यांनी उपस्थित केलं. त्याच्यावरती परत देवदत्त कामत जे ठाकरे गटाचे वकील आहेत त्यांनी सांगितलं की विधानसभा अध्यक्षांनी तुमच्या निकालाचा चुकीचा अर्थ काढलेला आहे आणि लेजिस्लेटिव्ह मेजॉरिटी इज द रियल मेजॉरिटी या आधारे हा निर्णय जो आहे तो दिलेला आहे की जे पूर्णपणे चुकीचा आहे. आणि विधानसभा अध्यक्षांनी या संपूर्ण निकालाच्या दरम्यान 2018ची जी शिवसेनेची घटना आहे त्याला कुठलंच महत्त्व दिलं नाही आणि ते थेट 1999च्या घटनेच्या आधारावरती निर्णय देतात की ज्या घटनेचा उल्लेख आतापर्यंत या संपूर्ण प्रकरणामध्ये कुणीही केलेला नव्हता. ॲडव्होकेट अभिषेक मनु सिंघवी यांचं सुद्धा एक वाक्य खूप महत्त्वाचं होतं. त्यांनी असं म्हटलं की वेन देअर इज अ क्वेश्चन ऑफ लेजिस्लेटिव्ह मेजॉरिटी वर्सेस ऑर्गनायझेशनल मेजॉरिटी पोस्ट डिफेक्शन लेजिस्लेटिव्ह मेजॉरिटी विल नॉट अप्लाय युअर लॉर्डशिप्स जजमेंट हॅज हेल्ड सो. म्हणजे एखाद्या पक्षामध्ये पोस्ट डिफेक्शन नंतर असा जेव्हा वाद येतो तेव्हा केवळ लेजिस्लेटिव्ह मेजॉरिटीच्या आधारे हा निर्णय जो आहे तो दिला जाऊ शकत नाही. आता अभिषेक मनु सिंघवी यांनी हे वाक्य उच्चारल्यानंतर त्याच वेळी हरीश साळवे यांनी त्या युक्तिवादामध्ये प्रवेश केला आणि हरीश साळवेंनी काय काउंटर केलं, त्यांनी असं म्हटलं की अभिषेक मनु सिंघवी यांचं म्हणणं काही अर्थानं काही अंशानं बरोबर आहे, पण what your lordships are called upon to decide is not the question of legislative majority. There are documents which are fabricated. म्हणजे आता हा युक्तिवाद बघा, हा खूप हुशार युक्तिवाद आहे. लेजिस्लेटिव्ह मेजॉरिटीच्या केवळ म्हणजे त्याच्याच आधारे निर्णय दिलेला आहे का, केवळ या गोष्टीचा सुप्रीम कोर्टाला विचार करायचा नाहीये, तर काही डॉक्युमेंट्स फोर्ज केली गेलेले आहेत का, बनावट डॉक्युमेंट्स बनवले गेलेले आहेत का त्या बैठकीचे, याचा पण विचार सुप्रीम कोर्टाला करावा लागेल असं हरीश साळवे म्हणतायत. म्हणजे एक प्रकारे लेजिस्लेटिव्ह मेजॉरिटीचा मुद्दा आपल्या विरोधात जातोय किंवा आपल्याला अडचणीत येऊ शकतो की केवळ या गोष्टीच्या आधारे निकाल दिलेला आहे. तर त्यांनी एक नवीनच टूम काढली की 25 जून 2022ला ज्यावेळी शिवसेनेची एक बैठक झालेली होती, जेव्हा हे सगळे आमदार 16 आमदार सुरतला गेले, नंतर गुवाहाटीला गेले, त्याच्यानंतर एक बैठक बोलवून त्याच्यामध्ये रिझॉल्युशन पास करण्यात आलं, ज्याच्यामध्ये गटनेता म्हणून शिंदेंना हटवण्यात आलं, नवीन व्हीप म्हणून नियुक्ती करण्यात आली अजय चौधरींची, गटनेता म्हणून अजय चौधरी आणि व्हीप म्हणून सुनील प्रभूंची. तर हे डॉक्युमेंट्स जे आहेत तेच मुळामध्ये चुकीचे आहेत, त्याच्यावरच्या सह्या खोट्या आहेत, हे सांगण्याचा प्रयत्न जो आहे तो हरीश साळवे यांनी केला. हरीश साळवेंचा हा जो मुद्दा आहे तो सुद्धा आपल्याला खूप लक्षात घ्यावा लागेल, कारण भविष्यामध्ये जाऊन जसं की मागच्या निकालामध्ये सुप्रीम कोर्टानं सगळं म्हटलं की राज्यपालांच्या वरती ताशेरे ओढले, ते फ्लोअर टेस्ट बोलवण्याचा तुमचा निर्णय चुकीचा होता असं सगळं म्हटलं, पण शेवटी उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला, त्यामुळे आम्हाला काही करता येत नाही असं जे सुप्रीम कोर्टानं म्हटलं, तशी वेळ या निकालामध्ये तर येणार नाही ना की लेजिस्लेटिव्ह मेजॉरिटीच्या आधारे दिलेला निर्णय जो आहे तो म्हणजे चुकीचा आहे, पण मुळामध्ये तुम्ही जे सादर केलेली तेव्हाची डॉक्युमेंट्स आहेत ती सुद्धा चुकीची होती, असं काहीतरी पुढे होऊ नये किंवा तसं होऊ शकतं का, याचा देखील आपल्याला विचार जो आहे तो करावा लागेल. आता हरीश साळवेंचा हा जो मुद्दा होता की डॉक्युमेंट्स फोर्ज केले गेलेले आहेत, त्याला देवदत्त कामतांनी पुन्हा एकदा काउंटर केलं. त्यांचं म्हणणं असं होतं की मुळामध्ये हे डॉक्युमेंट्स फोर्ज होते की नाही हा मुद्दा वेगळाच, त्याच्याबद्दल त्याच्यात पडूच नका. विधानसभा अध्यक्षांनी याही गोष्टींचा विचार केला नाही की 30 जूनला एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत जाऊन राज्यपाल तत्कालीन यांच्यासोबत जाऊन बहुमताचा दावा करतात, जे की शिवसेना पक्षाच्या विचारसरणीच्या विरोधात होतं. म्हणजे पक्षाची ती भूमिका नव्हती तरी सुद्धा ते तिथं गेले. नंतर त्यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. ज्या लोकांच्या विरोधात आमदार अपात्रतेची याचिका पेंडिंग आहे ते देखील मंत्रिमंडळामध्ये सहभागी झाले आणि त्यामुळं या सगळ्याचा विचार जो आहे तो विधानसभा अध्यक्षांनी करायला पाहिजे होता आणि तो का नाही केला हे सुद्धा त्यांनी बघायला पाहिजे होतं. आणि केवळ लेजिस्लेटिव्ह मेजॉरिटीच्या आधारे हा निकाल जो आहे तो दिला जाऊ शकत नाही, हे ठाकरे गटाच्या वकिलांनी आज सुप्रीम कोर्टाला सांगितलं. त्याच्यानंतर आता सरन्यायाधीशांनी हे प्रकरण लिस्ट केलेलं आहे
8 एप्रिलला होळीच्या सुट्ट्या झाल्यानंतर 8 एप्रिलचा जो आठवडा आहे त्याच्यामध्ये एक तारीख निश्चित होईल आणि त्यावेळी ही सुनावणी होईल. विधानसभा अध्यक्षांना या संपूर्ण प्रकरणासंदर्भात डिस्क्वालिफिकेशनचा निर्णय देताना त्यांनी जे रेकॉर्ड्स तपासलेले आहेत ते सुद्धा सादर करायला सुप्रीम कोर्टानं सांगितलेलं आहे. 1 एप्रिलपर्यंत रिप्लाय द्या आणि त्याच्यानंतर सुप्रीम कोर्ट हे मॅटर डिस्पोज ऑफ करणार आहे. म्हणजे कदाचित अंतिम निकाल जो आहे तो देईल. फक्त त्याच्यामध्ये अजून किती तारखा पडतायत हे आपल्याला बघावं लागेल. मेंटेनेबिलिटी ऑफ द केस म्हणजे याचिका मेंटेनेबल आहे की नाही याच्याबद्दलची सुद्धा केस त्यांनी ओपन याच्यामध्ये ठेवलेली आहे. आणि त्यामुळं एक अत्यंत महत्त्वाची घडामोड म्हणावी लागेल. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आता 8 एप्रिलला जर हा निकाल किंवा पुढची तारीख असेल तर याचा अर्थ स्पष्ट आहे की विधानसभा अध्यक्षांच्या निकालाचं जे काही व्हायचं ते लोकसभेच्या निकालानंतरच होणार हे जवळपास स्पष्ट आहे. कारण ही सुनावणी ऐकली जाईल, मग त्याच्यामध्ये काही तारखा पडतील मला माहिती नाही आहे, पण जेव्हा सुनावणी पूर्ण होईल त्याच्यानंतर सुद्धा जजमेंट राखून ठेवलं जातं. मग परत सुप्रीम कोर्टाच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या असतात. पण एक नक्की आहे की विधानसभा अध्यक्षांचा निकाल हा सुप्रीम कोर्टालाच आपल्या निकालाच्या तत्वांच्या विरोधात वाटतोय आणि ही प्रथमदर्शनी त्यांनी केलेली टिप्पणी जी आहे ती या संपूर्ण केसमध्ये एक महत्त्वपूर्ण एक गर्भित इशारा देणारी आहे. बघावं लागेल की या सगळ्याचं पुढे नेमकं काय होतंय. शिंदेंच्या वरती अपात्रतेची टांगती तलवार जी आहे ती कायम राहणार. फक्त पॉलिटिकली याचा अर्थ एवढाच आहे की लोकसभेपर्यंत काही होणार नाहीये. लोकसभेच्या नंतर मात्र बऱ्याच घडामोडी बाकी आहेत, बराच खेळ बाकी आहे महाराष्ट्रामध्ये, असं आपल्याला आजच्या सुनावणीमधून तरी आपल्याला दिसतं आहे. विधानसभा अध्यक्षांचं हे प्रकरण 2 वर्षापासून चालू आहे. आता अंतिम निर्णयाची वेळ म्हणजे हा निकाल सुप्रीम कोर्टाला पटलेला आहे की नाही याची आपल्याला प्रतीक्षा आहे. आणि पहिल्याच सुनावणीच्या दरम्यान सरन्यायाधीशांची ही टिप्पणी हे ऑब्झर्वेशन जे आहे ते बरंच काही सांगणार आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? तुमच्या काही कमेंट्स असतील, सूचना असतील तर त्या देखील कळवा आणि चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.